स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. कोणी कोणी काल ऍक्टिव्हिटी केली आणि क्या चेंज लगा जिंदगी में? काल जी ऍक्टिव्हिटी सांगितली होती लिख के काय वाटलं, काय फरक जाणवला? टेल मी. एनीवन? कोई है क्या जिन्होंने ट्राई किया, एक्सेप्ट किया, माफ किया? काय वाटलं इकडे सांगा ना. हँड रेज करा जेणेकरून मी. हा, अक्षता मॅडम बोला. मी आता सेकंड लेवलला पण ऍडमिशन घेतलेली आहे आणि फर्स्ट लेवल मला परत एकदा परत परत ऐकायची इच्छा होतीये. आणि पहिल्यांदा मी थोडंसं दुर्लक्ष केलं होतं, पण मी आता कालपासून सिरियसली करायचं ठरवलंय. तर मी काल तुम्ही दिलेली ऍक्टिव्हिटी केली, खूपच हलकं वाटलं. जे काही प्रॉब्लेम्स होते ते कागदावरती लिहून तो जाळून टाकला आणि खूप हलकं आणि खूप सुंदर वाटतंय. म्हणजे असं लाईफमध्ये एक वेगळं काहीतरी आपल्या घडतंय हे जाणवते, ते फील होते. आणि मला एक विचारायचं होतं, की ते येलो पेपरवरती पण लिहायला सुरुवात करायची आहे मला. तर तो लाईनवाला येलो पेपर चालेल का प्लेनच पाहिजे? चालतो चालतो, लाईन वाला पेपर चालतो. ओके मॅम. हो, थँक्यू. खूपच छान वाटलं. थँक्यू. एनीवन? किसी ने कल वो लिखा जलाया, क्या हुआ जिंदगी में? गीता मॅडम बोला. नमस्कार मॅम. नमस्कार. काल तुम्ही दिलेली ऍक्टिव्हिटी केली आम्ही आणि लिटरली मनावरचं बरंचसं ओझं उतरल्यासारखं वाटतंय. थँक्यू व्हेरी मच टू यू. कंटिन्यू 21 छान. दिवस करा. येस येस डेफिनेटली. थँक्यू. थँक्यू. रेश्मा माने. हा नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. मी माझ्या मम्मीला तुम्ही जी रेकॉर्डिंग पाठवलेली ना ती शेअर केली होती, कारण माझ्या मम्मीच्या मोबाईल मध्ये झूम चालत नाही ना. पण तिने तो व्हिडिओ बघितल्यानंतर जे तुम्ही सांगितलं ना, मेस वस्तू जबरदस्त तू मस्त तू, ते तिला ते ऐकून एवढं छान वाटलं. आता थोड्या वेळापूर्वी तिचा फोन आला होता मला, की मला हे सगळं ऐकून खूप छान वाटलं. कारण ती थोडी जरा ओव्हर थिंकर आहे. म्हणजे काही गोष्टी घडल्या ना की ती त्याच गोष्टीचा विचार करत बसते. पण ते तिने ऐकलं ना तर तिला खूप बरं वाटलं. ते ती मला बोलली की मला रोज व्हिडिओ तू शेअर कर, मी रोज बघेन आणि ते मॅडम सांगतात ते मी फॉलो करेन. छान छान, वेरी गुड. थँक्यू. यही तो है, हमें जिंदगी में कुछ आगे बढ़ना है, कुछ बदलाव करना है, हा. लाइफ में कुछ पाना है. हो बरोबर. ओके, सो वेलकम. लेट मी शेअर स्क्रीन. एक मिनिट, मी स्क्रीन शेअर करते. तर काल आणि आज आपण सबकॉन्शियस माइंड वर वर्क करतोय. काल आपण त्याची पायाभरणी केली. आज ऍक्च्युअल इमेज वगैरेच्या याच्यात समजून घेऊ. अवचेतन मन आणि कॉन्शियस माइंड, म्हणजे कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड काय आहे. सगळ्यांनी हे शब्द आता कॉमनली आहे, खूप सारे पुस्तकं त्याच्यावर आहेत आणि कुणीतरी त्याच्यावर सगळ्यांनी ऐकलेलं आहे कुठेतरी की कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड असतं. कॉन्शियस माइंड म्हणजे ज्या कॉन्शियसनी आता जागृत अवस्थेत तुम्ही क्लास करताय, लक्ष देऊन क्लास करताय, हे झालं आपलं कॉन्शियस माइंड. पण सबकॉन्शियस माइंड म्हणजे काय, की कळत नकळत दिवसभरात ज्या गोष्टी आपल्या सोबत घडत असतात त्या गोष्टींचं कलेक्शन आपल्या माइंडमध्ये होत असतं आणि त्या कलेक्टिव्हिटी मधनं जो आपला एक माइंडसेट तयार असतो तो होतो सबकॉन्शियस माइंड. आता आपल्या जीवनामध्ये जे काही चालू आहे ते कॉन्शियस माइंडच्या थ्रू, एनर्जीच्या थ्रू फक्त 10 ते 15% आहे. पण याचा जो सार आहे, म्हणजे जसा समुद्राचा तळ आपल्याला दिसत नाही त्याच पद्धतीने सबकॉन्शियस माइंडची जी पॉवर आहे ती आपल्या जीवनावर 85% to 90% अफेक्ट करत असते. आणि जर का आपण या सबकॉन्शियस माइंडची पॉवर यूज करायला लागलो तर आपल्याला खूप मोठ्या लेवलवर चेंज आपल्या जीवनामध्ये होत असतो. ठीक आहे. आणि हा चेंज होण्यासाठी, आणि का करायचा हा चेंज, कारण आपल्या सबकॉन्शियस माइंडला ज्या काही सूचना आपण देत असतो त्या सूचना 21 दिवसामध्ये आपल्या हॅबिटमध्ये कन्वर्ट होत असतात.
आपल्या हॅबिटमध्ये कन्वर्ट होतात किती दिवसात? 20 डेज मध्ये या सगळ्या सूचना आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये हॅबिट मध्ये उतरत असतात. मग नेमकं याचं आपल्या जीवनामध्ये काय काम आहे आणि कशा पद्धतीने आपण याचा यूज आपल्या जीवनातल्या पॉझिटिव्हिटीसाठी करू शकतो ते आता आपण समजावून घेणार आहे. तर लक्षात घ्या, या सबकॉन्शियस माइंडला ट्रेनिंग देण्यासाठी 3 गोष्टी आहेत. पहिली आहे अफर्मेशन, दुसरी आहे व्हिज्युअलायझेशन आणि तिसरी आहे मेडिटेशन. अफर्मेशन म्हणजे काय? कळत नकळत सतत सतत आपण जे मनामध्ये बडबड करत जातो ना, ते सुद्धा अफर्मेशन आहे बरं. असं काही ठरवून रोज अफर्मेशन रीड करणं तेच अफर्मेशन नाही आहे. आपण जर म्हणत असेल काय माझ्याच मागे एवढ्या कटकटी आहे, काय माझ्याच मागे एवढ्या पैशाची कमतरता आहे, काय माझ्याच मागे एवढं अनारोग्य म्हणजे सतत आरोग्याच्या समस्या, काय माझ्याच घरचे लोक ऐकत नाही, असं जर का तुम्ही म्हणत असाल, हे सुद्धा तुमचं अफर्मेशन आहे जे तुम्ही ब्रह्मांडापर्यंत पोहोचवता. और ब्रह्मांडाची गोष्ट कशी आहे, सबकॉन्शियस माइंडची एनर्जी कशी आहे, त्याला चांगलं आणि वाईट काहीच कळत नाही. त्याला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह काहीच कळत नाही. जी गोष्ट रिपीटेडली तुम्ही तुमच्या माइंड पर्यंत पोहोचवता ती गोष्ट तुमच्या हॅबिट मध्ये आणि हॅबिट मधून तुमच्या लाईफ मध्ये येत असते. आणि म्हणून जाणीवपूर्वक सबकॉन्शियस माइंडला सूचना सकारात्मक द्यायच्या असतात. व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट, तुम्हाला नेमकं तुमच्या जीवनात काय पाहिजे आहे, अशा सकारात्मक सूचना रोज रोज द्यायच्या असतात. धनश्री राणे मॅडम सध्या माझ्या समोर दिसून राहिल्या, मला अनम्यूट करा बरं. कशा सूचना जातात माइंड मध्ये कळत नळत? सांगा, कुठून आहे तुम्ही? कल्याण. कल्याण. सूचना कशा जातात मॅडम कळत नकळत माइंड मध्ये? काही ऍक्टिव्हिटी करतो आपण त्यावरून जाऊ शकतात. पॉझिटिव्ह जास्ती की निगेटिव्ह जास्ती? जास्त करून निगेटिव्ह येतात. रात्री जेव्हा आपण झोपायला जातो दिवसभरात नेमकं काय आठवतं? चांगलं घडलेलं की एखाद्याने वाईट बोललेलं, वाईट घडलेलं? वाईट घडलेलं जास्त आठवतं आणि ते जास्त त्रास देतं. ते जास्ती त्रास देतं. आता का बरं आपल्याला अफर्मेशनवर वर्क करायचं आहे? याच्यासाठी सायंटिफिक रित्या जपानमध्ये एक सायंटिस्ट आहेत मासुरे इमोटो, त्यांनी याच्यावर खूप मोठा शोध लावला की आपल्या शब्दांच्या आणि विचारांच्या व्हायब्रेशनचा परिणाम अन्न, पाणी आणि निर्जीव वस्तूवर देखील होतो. विशेष करून त्यांनी अन्न पाण्याच्या व्हायब्रेशनवर हा प्रयोग केला. तुम्ही गुगलवर जाऊन मसुरे इमोटोंचे सायंटिफिक एक्सपेरिमेंट तुम्ही शोधून काढू शकता. त्यांनी काय केलं, पाणी आणि अन्नाला अफर्मेशनचा काय परिणाम होतो हे आहेत मसुरे इमोटो ज्यांनी हे प्रयोग केलेले आहेत. त्यांनी याच्या समजावून सांगण्यासाठी द मिरॅकल ऑफ द वॉटर, द हिडन मेसेज इन द वॉटर असे काही पुस्तकं लिहिलेले आहेत. आता मला सांगा, हे जी इमेज हे त्यांच्याच प्रयोगातून आलेली इमेज आहे, हे पाणी प्यायची इच्छा होईल का धनश्री मॅडम? सांगा. नाही. पण मी जर म्हंटल की तुम्ही दररोज हेच पाणी घरी पिता, विश्वास बसेल? नाही, उकळून पितो आम्ही. पाणी उकळून पितो, घरी फिल्टर लागलेला आहे, ठीक आहे, पण पाणी तरी हेच पिता. कसं? एका घरात 4 किंवा 5 लोक राहून राहिले आहेत आणि त्यांच्या मनामध्ये सतत सतत नकारात्मक विचार चालू आहे. पाण्याबद्दल काय म्हटलेलं आहे गाणं हिंदी मध्ये, पाणी रे पाणी तेरा रंग कैसा जिसमे मिला दो होय उस जैसा. आणि पाणी आजूबाजूला जे काही शाब्दिक चर्चा होत असते, एवढंच नाही, विचारांच्या माध्यमातनं ज्या कुठल्या विचार केले जात असतात त्याचा परिणाम देखील अन्न आणि पाण्यावर खूप मोठ्या लेवलवर होत असतो. आणि ते जे गढूळ झालेलं पाणी आहे ते पाणी आहे जे विचारांच्या मार्फत गढूळ झालेलं आहे. त्या पाण्याचे व्हायब्रेशन्स आणि एनर्जी चेंज झाली आहे. समजा एखाद्या घरात एक महिला स्वयंपाक करते, तिच्या हातात फक्त किचन नसतं बरं, संपूर्ण कुटुंबाची एनर्जी तिच्या हातात असते. पण ती जर नकारात्मक विचारांमधनं स्वयंपाक करत असेल, तिच्या
सगळ्या विचारांचे व्हायब्रेशन्स त्या अन्नामध्ये येतात. किंवा एखाद्या घरामध्ये एखादा व्यक्ती सतत कटकट करत असेल, बाहेरच्या कामाचा ताण घरी आणत असेल, तर काय होतं? ती सगळी नकारात्मक व्हायब्रेशन्स त्या अन्ना पाण्यामध्ये जातात आणि आपल्याला वाटतं की आम्ही पौष्टिक अन्न खातो आहे, शुद्ध फिल्टरचं पाणी पितो आहे, पण त्याचे व्हायब्रेशन्स चेंज होत जातात. जनरली प्रवासात आपण बिस्लरी म्हणजे फिल्टर वाटर प्रिफर करतो. अब थोड़ा सोचिए उस बॉटल की यात्रा को. कुठल्या तरी फॅक्टरीमध्ये ती बॉटल मॅन्युफॅक्चर झाली, मग ती रिकामी बॉटलनी प्रवास केला, एका वॉटर प्युरिफायर सेंटरमध्ये पोहोचली, त्याच्यात पाणी भरल्या गेलं, मग त्याच्यावर लेबलिंग केल्या गेलं आणि मग ती बॉटल अजून पॅक होऊन कितीतरी किलोमीटरचा प्रवास करून एखाद्या हॉटेलमध्ये एखाद्या दुकानात पोहोचली. तुम्हाला तहान लागली, मस्त थंड चिल्ड पाणी म्हणून तुम्ही ते घेतलं, कॅप ओपन केली आणि पिलं. थोडा सोचो. मी तुम्हाला स्पर्शाची एनर्जी दाखवणार आहे प्रॅक्टिकली, की आपल्या 2 हातांमधनं कशी एनर्जी जात असते. याचा प्रॅक्टिकल जेव्हा आपण करू तेव्हा तुम्हाला हे डीप मध्ये कळेल की जेवढ्या लोकांचा स्पर्श त्या बॉटलला झाला, त्या प्रत्येक व्यक्तीचे व्हायब्रेशन्स त्या बॉटलने कॅरी केले, म्हणजेच त्या पाण्याने कॅरी केले. आणि जर का त्या एखादा व्यक्ती भांडून आलाय, एखादा व्यक्ती आजारी आहे, एखादा व्यक्ती टेन्शन मध्ये आहे, त्या सगळ्या नकारात्मकता त्या बॉटलने ग्रहण केल्या आणि म्हणून तब्येत बिघडते. कुठून बाहेरून आल्यावर आपल्याला चिडचिड वाटते. खूप गर्दीत गेल्यानंतर माइंड डिस्टर्ब होतं. क्यों होत आहे? आपण तेवढ्या लोकांच्या एनर्जी सर्कलमध्ये प्रवेश करत असतो. हे प्रॅक्टिकल घेणार आहे, काळजी करू नका. या 10 दिवसांमध्ये हे सगळं प्रॅक्टिकली आपण बघणार आहे, पाण्याची चव बदलताना. आणि म्हणून याच्यावर उपाय काय? आता आपण फक्त प्रॉब्लेमवर फोकस करायला नाही आहे, इथे उपायांवर. जेव्हा तुम्ही त्या पाण्याला, अन्नाला थँक्यू म्हणता, तेव्हा मसूर एमोटननी सिद्ध केलं की त्या पाण्यामध्ये असलेले नकारात्मक व्हायब्रेशन संपून ते पाणी क्रिस्टल क्लिअर वॉटरमध्ये तयार होतं. आणि जेव्हा तुम्ही अधिक जास्ती प्रेमळ प्रार्थना करता, तेव्हा ते गोल्डन क्रिस्टलमध्ये ट्रान्सफॉर्म होतं आणि परत त्या पाण्याला जर तुम्ही नकारात्मक व्हायब्रेशन दिले तर ते याच पद्धतीने गढूळ होतं. अब आते हैं हमारे शरीर पे. आपलं शरीर देखील 75% पाण्याने बनलेलं आहे. आपलं शरीर देखील 75% पाण्याने दिलेलं आहे. मग विचार करा, आजूबाजूच्या लोकांच्या नकारात्मकतेचा, नकारात्मक विचारांचा, व्हायब्रेशनचा असर आपल्यावरही होतो की नाही होत. इसीलिए कहा गया है मन चंगा तो कटौती में गंगा. समर्थांनी सांगितलंय मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचं कारण. पण बहिणाबाईंनी खरं ओळखलंय, मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिरी येत पिकावर. और मन को वश करना सबसे कठीण बात है. ज्या दिवशी आपण या मनावर विजय मिळवला ना, जे माइंड शिकवतं, कुठे माइंड, कुठे मनाचं अस्तित्व कुठे आपल्या शरीरामध्ये, सांगा बरं कुठे? ये दिल विल कुछ तुटता नाही, हे फक्त ब्लड सर्क्युलेशन सिस्टीम आहे शरीरातली. पूर्ण शरीराला ब्लड प्युरिफाय करून देणारा ऑर्गन म्हणजे हार्ट आहे. सब कुछ यही पे है. आणि म्हणून भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे, एव्हरीथिंग इज माइंड, व्हॉट वी थिंक वी बिकम. और इससे यासाठी सगळ्यात जास्ती मेहनत घ्यायची आहे, ती म्हणजे आपल्या विचारांवर. आपल्या मनामध्ये कलुषित विचार, कुणाबद्दल नकारात्मक विचार किंवा स्वतःही बद्दल आपण किती नकारात्मक. थोडस आज मला एक फोन आला, एखाद्या व्यक्तीच्या तोंडामध्ये थोडासा काळा डाग आलेला आहे समजा, त्या काळा डागाची भीती कहाँ तक पहुंच सकती है. और जो बात आप बार 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 माइंड को देते हैं तो प्रत्यक्षात येते. आता याचं उदाहरण तुम्हाला सांगते. प्रत्येक आईनी आपल्या लेकरांना लहानाचं मोठं होताना पाहिलं की नाही पाहिलं. आणि कोणत्या आईने म्हटलं रे तू धाव, मी तुझ्या पाठीशी आहे, पळ, म्हटलंय का?
प्रत्येक आईने काय म्हटलं, अरे थांब पडशील, अरे हळू थांब पडशील. आणि आईने थांब पडशील 3-4 वेळा म्हटलं ते लेकरू धप्पकन पडतं. हे मात्र प्रत्येक आईने अनुभवलेलं आहे की नाही? सायकल शिकवताना रे फास्ट चालव बरं, मी सोबत आहे, अरे हळू, अरे पडशील, अरे हळू. सायकल शिकवताना अरे हळू, अरे हळू. बरोबर आहे, पडशील पडशील 4 वेळा म्हणा लेकरू पडते. पण मा जिजाऊंना अफर्मेशनचं महत्व त्या काळात माहिती होतं. आणि म्हणून मा जिजाऊ लहानपणापासून शिवरायांना काय म्हणायची? राजे. आणि आपण अख्खं फेसबुक, अख्खी डिक्शनरी शोधून शोधून लेकरांचे नावं ठेवतो, उच्चारता येत नाही, आणि त्याचा चिंटू पोंटू मुंटू करून त्या नावातले व्हायब्रेशन संपवून टाकतो. आणि म्हणून मुलांना डॉक्टर बनायचं आहे ना, बोला बोला डॉक्टर साहेब काय म्हणतात, त्याच्या नावासोबत ते व्हायब्रेशन जोडा जे तुम्हाला घडवायचं आहे. काय ते पिल्लू, कोणाला म्हणतात तो पिल्लू? कोणाच्या पिल्लाला पिल्लू म्हणतात सांगा? आपण आपल्या लेकरांचा पिल्लू करून टाकलाय. मग ते पिल्लू कधीच मोठं होत नाही, कारण त्याच्या व्हायब्रेशन मध्ये त्याचंही शरीर 70% पाण्याने बनलाय ना. मग त्याच्या व्हायब्रेशन मध्ये आपण पिल्लू टाकत आहे रोज, मग तो पिल्लू पिल्लूच राहतो. आणि म्हणून आपल्या मुलांचे जे नाव ठेवलेले आहे त्या नावांनी मुलांना हाक मारा. जे बनवायचं आहे, जसं छत्रपती घडवायचे होते मा जिजाऊंना, तर मा जिजाऊ काय म्हणायची? राजे. मग आपण म्हणू ना, बोला ॲस्ट्रॉनॉट काय म्हणताय, बोला पायलट साहेब काय म्हणताय. अफर्मेशन त्यांच्या औरामध्ये पॉझिटिव्ह टाका. पेरणी जशी कराल ना, सगळ्यात जगातला मोटिवेशनल स्पीकर माहितीये का कोण आहे? मी नाही आहे, शेतकरी आहे सगळ्यात मोठा मोटिवेशनल स्पीकर. कसा? त्याला माहिती आहे, बघा त्याच्यात खासियत काय आहे, त्याला माहिती आहे कशाचं पीक काढायचं आहे, त्याचीच तो पेरणी करतो. आणि चुकून दुसरे तण बाहेर आले तर त्या तणांना वेळच्या वेळीच उपटून टाकतो, आणि जे पीक वाढवायचं आहे त्याच पिकाला वाढवतो. बरोबर की नाही? आपल्याला जीवनामध्ये कशाची पेरणी पाहिजे? काय पाहिजे? परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. हे आपल्या जीवनाचे उद्देश आहे. काय काय? परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य आपल्याला आपल्या जीवनात पाहिजे. पण पेरणी, इसने मुझको ऐसा कहा, त्याच्यामुळे माझ्या जीवनात असा प्रॉब्लेम आला, माझं तर काय नशीबच चांगलं नाहीये, असे आपण आजूबाजूला अफर्मेशन देतो आणि त्यालाच वाढवतं. काय बाई मीच आहे म्हणून टिकली. बरोबर की नाही? असे वाक्य देऊन देऊन अहो 4 लोकांना जर सतत सतत एकच अफर्मेशन दिलं ना, अफर्मेशन मध्ये एवढी पॉवर आहे की ती गोष्ट प्रत्यक्षात घडते. हे डॉक्टर मसुरे इमोटोनी ऑलरेडी सिद्ध केलेलं आहे. तर त्याचं उदाहरण म्हणून बघा, जर स्वयंपाक करताना माझ्या मैत्रिणी चांगलं गाणं ऐकत नसतील, घर में अगर गलत गाणे लगते हैं, तर किचनचे अख्ख्या पदार्थांचे व्हायब्रेशन चेंज होतात, अख्ख्या पदार्थांमध्ये निगेटिव्हिटी येते. ओव्हन मध्ये जे अन्न शिजवल्या जातं त्याचे देखील एव्हरीथिंग इज द एनर्जी अँड व्हायब्रेशन, त्याचाच खेळ आहे. तिथे सुद्धा जर मोबाईल सतत पर्स मध्ये राहत असेल, तिथे पाण्याची बॉटल राहत असेल, विशेष करून महिलांच्या, तिथले व्हायब्रेशन खराब होतात. 4 तास कम्प्युटर जवळ पाणी राहत असेल त्याचं व्हायब्रेशन खराब होतं. आणि जर टीव्ही जवळ पाणी ठेवत असाल तिथे पण व्हायब्रेशनचा इफेक्ट होतो. याच्यासाठी मसुरे मटननी जो प्रयोग केला पाण्यानंतर अन्नावर, त्यांनी हे प्रयोग ज्यांनी ज्यांनी मसुरी मटन नंतर केले सगळ्यांना सेम रिझल्ट आलाय. काय केलं त्यांनी? 3 भरण्यांमध्ये भात भरला आणि एकावर लवची चिठ्ठी लावली, एकाची नथिंग, एकावर हेट. प्रेमळ ज्याच्यावर लव लिहिलेलं होतं त्याच्यावर खूप पॉझिटिव्ह अफर्मेशन दिले, तू चांगला आहे, तुझं माझ्या जीवनात खूप चांगलं अस्तित्व आहे, वगैरे वगैरे वगैरे. नथिंग वाल्याला भरला, पॅक केला, बाजूला करून टाकला. आणि हेट वाल्याला खूप शिव्या शाप दिले. आता बघा, आपल्या जीवनातही असे लोक आहेत ज्या लोकांना आपण जीवापाड प्रेम करतो, त्यांना थोडासाही धक्का लागलेला आपल्या चालत नाही, त्यांना आपण कंटिन्यू जपायचा प्रयत्न करतो. काही लोक आपल्या आयुष्यात असे येतात, समजा मॉलमध्ये गेलात, एखाद्याने तुम्हाला एखादे कपडे दाखवले, तुम्ही खरेदी केले, त्याच्यानंतर आपला काही त्याच्याशी संबंध येत नाही, नथिंग वाले.
आणि काही लोक तर असे आपण पाळून ठेवलेले आहे की उसकी याद भी आ गए तर आमचं रक्त जळायला लागतं, असे काही लोक आपण ठेवलेले आहेत डोक्यामध्ये. सिर्फ वो याद आना चाहिए दिमाग की किसी कोने में पड़े, पर वो बाहर आ गए कि अपना उस दिन पूरा खराब हो जाएगा, है ना ऐसे लोक. म्हणजेच काय, जशी एनर्जी द्याल तसं ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे. आणि म्हणून काय झालं, त्या भाताचं जसं झालं ना तसं आपल्या जीवनाचं होतं. तो तांदूळ, लव वाला तांदूळ ताजाच्या ताजा राहिला, नथिंग वाला थोडासा खराब झाला, आणि हेट वाला बुरशी लागली. आता बऱ्याचशा अशा गोष्टी आहे ज्याचा तुम्हाला राग आहे ना, त्याला माहिती नाही आहे की तुम्ही तेवढं त्याच्या मनामध्ये हे ठेवलेलं आहे. पण जेव्हा जेव्हा तुमच्या मनामध्ये राग येतो तेव्हा तुमच्या शरीराचे व्हायब्रेशन चेंज होतात. विचार करा, साधी गोष्ट आहे, एका क्षणात एका विचारांनी कसं होतं. रात्रीच्या अंधारात तुम्ही चालले आहे, अश्विनी पाटील मॅडम अनम्यूट करा. रात्रीच्या अंधारात तुम्ही चालले आहे आणि चालता चालता अचानक तुमचा पाय कशावर तरी पडला आणि तो पडला तर गुळगुळीत आहे, तुमच्या माइंडनी पकडलं की तो साप आहे. तुम्ही पाहिलंही नाही, शरीरामध्ये काय फरक पडेल सांगा. जर का आपण काहीच पाहिलं नाही तर आपण पहिल्यांदा घाबरून जाऊ, काय 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 असं म्हणून. आणि अचानक मग शरीराचे पूर्ण व्हायब्रेशन चेंज होतील, हो, पूर्ण चेंज आणि आणि मनात भीती निर्माण होते. बरोबर आहे, एक मनात खूप मोठी भीती होईल. हो. बरोबर आहे, कारण आपण बघितलंच नाहीये, कारण माइंडनी कोणी पकडलं, ते साप आहे कोणी ठरवलं, माइंडनी पकडलेलं आहे. माइंडची पॉवर किती आहे तुम्हाला सांगते. एका व्यक्तीला शिक्षा झाली होती मृत्यूची आणि त्याला सांगितलं होतं की तुला स्नेक बाईट करून मारल्या जाईल. हा प्रयोग खरोखर झालेला आहे जगामध्ये, गुगलवर तुम्हाला याची माहिती मिळेल. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याला फाशी द्यायची वेळ आली तेव्हा त्याला फक्त डोळे बंद केलेले होते, डोळ्याला पट्टी होती आणि त्याला पिन टोचली. आणि जेव्हा त्या व्यक्तीचं पोस्टमॉर्टम केलं तर खरोखर सापाचं विष त्याच्या शरीरामध्ये तयार झालेलं होतं, सर्पदंशाने, म्हणजे मृत्यू. विचार करा माइंडमध्ये किती ताकद आहे क्रिएशनची, काय काय आपण क्रिएट करू शकतो. तर विचार करा, जर आपण जीवनामध्ये नकारात्मकतेच्या ऐवजी जे आपल्याला पाहिजे आहे पॉझिटिव्हिटी क्रिएट करायला लागलो तर जीवन कसं राहील. सो इसलिए मैंने कल आपको रफ में लिखने के लिए बोला था कि आपको क्या चाहिए वो लिखो. कारण इथून पुढे जे आपल्याला आपल्या जीवनात पाहिजे आहे, जे मला पाहिजे, मला म्हणजे माझ्यासाठी मला, तुमच्यासाठी तुम्हाला, तर माइंड इज एव्हरीथिंग हे भूलो मत. म्हणून मनावर आपल्याला काम करण्याची खूप मोठी गरज आहे. आणि म्हणून ज्या लोकांचा द्वेष करतोय ना आपण, ते त्यांना त्रास होत नाही, या तो त्रास आपल्या शरीराला होतोय. सतत सतत टेन्शन घेतल्यामुळे बीपी, शुगर, थायरॉइड आणि पुढे हार्ट प्रॉब्लेम होतात. त्याच्यामुळे त्याला माफ करून टाका. ते माफ करण्यासाठी उद्या आपण स्पेशल मेडिटेशन घेणार आहे. उद्याच्या सेशन मध्ये आपण स्पेशल मेडिटेशन घेणार आहे आणि त्या मेडिटेशन मध्ये कोणीही काय म्हणू अनुपस्थित राहू नका, कारण उद्याच्या त्या स्पेशल मेडिटेशन मध्ये आपण आपल्या जीवनातल्या पास्टच्या सगळ्या नकारात्मकतेला डिलीट करणार आहे. कारण शेतकरी काय करतो, जेव्हा नवीन पीक काढायचं असेल तर जुन्या पिकाला पूर्ण नांगर फिरवतो, सगळे तण काढून टाकतो, जमिनीची मशागत करतो आणि मग नवीन पीक टाकतो. मग आपल्याला आपल्या जीवनात सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य, दीर्घायुष्याची पेरणी करताना सगळ्या निगेटिव्हिटीला उद्या काय करून टाकायचं आहे, काढून टाकायचं आहे. जेवढ्या सहजतेने उद्याचं मेडिटेशन अटेंड कराल तेवढीच पॉझिटिव्हिटी आणि आनंद तुम्ही जीवनामध्ये अनुभव करू शकणार आहे. आणि तुम्हाला जर वाटतं की तुमची एखादी मैत्रीण, एखादा मित्र, एखादा नातेवाईक अशा प्रकारच्या पास्टच्या ओझ्यात जकडलेला आहे, त्याला उद्याचं लिंक नक्की शेअर करा. कारण होऊ शकतं तुम्ही त्याच्या जीवनातलं दुःख थोडं तरी कमी करण्याचं एक माध्यम बनाल. आणि म्हणून देणे से बढ़ता है. जर तुम्हाला वाटतं की आपली एखादी मैत्रीण खूप पास्टच्या ओझ्यांमध्ये जगत आहे, एखादा मित्र, एखादा नातेवाईक, नक्की त्याला उद्याची सेम लिंक असते आपली, ती शेअर करा. म्हणजे त्याच्या जीवनात एक छोटस दुःख जरी कमी करू शकला ना, आपल्याला देणारा वर बसलेला आहे. किसी के चेहरे पे थोड़ी सी स्माइल ला लो, हमें मल्टीपल देने वाला ऊपर बैठा, ध्यान दो. लिटरली सांगते, का बरं हे फ्री सेशन घेते, कारण मला माहिती आहे की मी एकटी नाही पोचू शकत सगळीकडे. आणि माझा एकच उद्देश आहे की कैसे भी जियो मेरी भी जिंदगी खत्म होने लगे. मी काय अमृत पिऊन नाही आली आहे.
तर त्याच्यामुळे ते संपण्याच्या आधी, आणि अर्ध आयुष्य तर गेलं आता, उरलेल्या आयुष्यात प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस एटलीस्ट एक चेहरे पे खुशी ला लूं तो वो दिन मेरा सार्थक हो जाए. मी त्या उद्देशाने जीवन जगते आहे. आणि म्हणून हे फ्री सेशन मी महिन्यातनं घेत असते की एकाच्या चेहऱ्यावर तो आनंद, ती पॉझिटिव्हिटी आपण देऊ शकतो. तर आजपासून तुम्ही पण एक प्रयत्न करा. समजा आता 376 375 लोक अटेंड करत आहे सध्याच्या घडीला. प्रत्येकाने रोज ठरवलं की मी एका व्यक्तीचा, आज माझं दिवसात कुठल्या तरी एका व्यक्तीच्या चेहऱ्यावर स्माइल आली पाहिजे, मी असं करणार. आणि सगळ्यात पहिले बाहेरचं सोडावं. आपल्या कृतीने आपल्याच घरच्या 4-5 लोकांच्या चेहऱ्यावर जर रोज स्माइल आली ना, घरामध्ये खूप सुंदर वातावरण राहून जाईल. कोशिश करो कि हमारे कार्यों से हमारे घर में स्माइल आ जाए. कारण सगळ्यात पहिले घर ही आपली पहिली शाळा आहे. घर हे आपलं मंदिर आहे आणि घर हे पहिलं आनंदाचं स्रोत आहे. होतं काय आहे ना, आपण रात्रंदिवस कुठे धावतोय, कशासाठी धावतोय हेच आपल्याला कळत नाहीये. माझ्याकडे एक तुम्हाला सांगते, कोरोनामध्ये रिअल केस झाली होती. 7 स्टार हॉटेलचा मालक अमेरिकेचा, ज्याच्या कुटुंबामध्ये त्यातला सोडून 5 सदस्य होते आणि ते 5ही सदस्य कोरोनामध्ये जेव्हा मृत्यू पावले, त्यांनी त्याच्या सगळ्या पैशाच्या बॅगा भरल्या, काही वाटून दिल्या आणि त्या सगळ्या त्यांनी 7व्या मजलीवर गेला हॉटेलच्या, तिथून ते सगळं खाली फेकलं पैसे आणि उडी मारून स्वतःचं जीवन संपवलं. का? तर जीवन जगण्यासाठी त्याच्या कुटुंबातला एकही सदस्य जिवंत नव्हता. आणि म्हणून तो राग, तो द्वेष करण्यापेक्षा जोपर्यंत हे प्रेमाचे नाते आपल्या जवळ आहे, कटू असतील, काय ना, प्रत्येक व्यक्तीला व्यक्त होता येत नाही. जनरली मी जेव्हा फॅमिली काउन्सिलिंग करते ना, त्यावेळेस अंदर प्यार रहता है, पण प्रत्येकालाच व्यक्त करता येत नाही. आणि आपल्या फक्त जसं फणसाचं बाहेर काटेरी आवरण असतं, पण आतमध्ये मधाळ रस त्याच्यात असतो, गोड त्याच्यात गर असतो. आपण फक्त ते काटे पाहतो वरचे, त्या गरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नच करत नाही. आणि म्हणून आपल्या घरी जे 3-4 लोक आहेत ना, त्यांच्या अंतर्मनातल्या भावनांपर्यंत पोहोचा. कुठलाच व्यक्ती वाईट नसतो, परिस्थिती वाईट असते. आणि जर आता तुमच्यापैकी कोणी म्हणाल, मॅडम आम्ही झेलतो त्या व्यक्तींना, आम्हाला माहिती आहे ते किती वाईट आहे. व्यक्ती महत्वाचा असेल, चुकांना विसरून जा. आणि चुका महत्वाच्या असतील, व्यक्तीला विसरायची हिंमत स्वतःत आणा. छोटे लाईफ तुमचं आहे, जीवन तुमचं आहे, चॉईस ही तुमची आहे. आज से तय कर लो की त्या व्यक्तीमध्ये, कारण मला एक गंमत सांगते, आम्ही फॅमिली काउन्सिलिंगचे जे सेशन घेते ना मी, त्याच्यात एक गंमत करते. काय गंमत करते? येतात बिलकुल नाही, अभी हमको इसके साथ रहना नाहीये मॅडम, आम्ही पोलीसमध्ये जायचं आहे आणि आता डिवोर्सच पाहिजे, असं तसं करून ते खूप येतात. आल्यावर त्यांना छान बसवायचं, एक एक ग्लास पाणी देऊन द्यायचं प्यायला, चहा पाणी विचारायचं, आणि मग त्यांना मी काहीच जास्ती बोलत नाही. मी मला बोलण्यात वेळ नाही घालवत. 2 कागद देते, कोरे पानं देते, पेन देते दोघांच्या हातात, आणि त्यांना म्हणते कि जो भी एक दूसरे के प्रति नकारात्मक लग रहा ना, लिखो लिखो लिखो. अगदी तुम्हाला अर्धा तास पाहिजे लिहा, आणि 1 तासाचे पैसे घेतलेच असतात मी काउन्सिलिंगचे. मग लिहायला चांगलं 15 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा तास त्यांना लिहू देते. झालं लिहून, म्हटलं अजून अजून त्यांना पिन टोचते. आठवतं का काही अजून वाईट वागले असतील? लिहा लिहा. जितना भी जहर उनके दिमाग में था वो उस पेज में उतर जाता है, आणि ते पेज घेऊन मी बाजूला कोपऱ्यात ठेवून देते. आणि मग त्यांच्याशी थोडंसं बोलून, थोडासा संवाद साधून परत 2 पेजेस देते आणि त्यांना लिहायला सांगते की या व्यक्तीने तुमच्यासाठी आयुष्यात एक जरी चांगलं काम केलं असेल, एकदा जरी प्रेमाने वागला असेल, एकदा जरी आनंदाने वागला असेल, त्या आनंदाच्या आणि प्रेमाच्या गोष्टी कागदावर लिहा. काय होतं ते लिहिताना? त्या चांगल्या गोष्टी
आठवतात. कधी कधी डोळ्यातनं पाणी येतं ते लिहिताना त्यांचं, कारण पहिले वो जहर वो निगेटिव्हिटी बह गई रहती है. मग मनात काय उरलं असतं त्या सेकंड ऍक्टिव्हिटीच्या वेळेस? फक्त एकमेकांप्रती केलेल्या चांगले काम, चांगले घालवलेले क्षण, तो आनंद, तो कागदावर उतरवला जातो. आणि मग ते कागद काय करते मी? एकमेकांना वाचायला देते. आणि ते वाचत असताना जे माइंडची निगेटिव्हिटी निघून जाते आणि ते एकमेकांबद्दलचं प्रेम वाचून पूर्ण डोळ्यातनं अश्रू वाहतात. आणि त्या 1 तासामध्ये जे लोक सोबत राहायचं नाही ते एकमेकाच्या हातात हात घालून बाहेर निघतात. विचार करा, व्यक्ती वाईट नसते, परिस्थिती वाईट असते आणि आपण व्यक्तीला वाईट धरत असतो. कसं आहे ना, तुम्हाला एक मागे इतका सुंदर अनुभव जेव्हा मी माफ करायला सांगितला, एका स्टुडंटने सुंदर, माझा आता मोबाईल बदलला नाही तर तो मेसेज माझ्याकडे होता, पूर्ण डेटा उडला, मग माझा मोबाईल चेंज केला तर व्हॉट्सअप रिकवर नाही झाला डेटा. तर त्याच्यात त्या व्यक्तीने सुंदर मेसेज दिलेला होता. 13 वर्ष लग्नाला झालेले, आणि त्यांनी, हा व्यक्ती माझ्या आयुष्यात काहीच कामाचा नाही. मी त्यांना एकच म्हटलं की हे लिहून बघा, कागदावर लिहा आणि आज तुम्ही हसबंडला फोन करा. 9 वर्षापासून त्यांच्यामध्ये संवाद काय होता की आज उशिरा येणार, आज येणार नाही, याच्या पलीकडे संवाद नव्हता. आणि यांना म्हटलं आज तुम्हाला टास्क आहे, नातं सुधारायचं होतं ना, टास्क देते मी. म्हटलं टास्क हा आहे की आज हसबंडला फोन करायचा आणि त्यांच्या आवडीच्या 4 पदार्थ बनवायचे आणि पतीला फोन करून सांगायचं, म्हटलं की आज मी तुमच्या आवडीचं पदार्थ बनवलेले आहे, घरी थोडं लवकर या. हा कॉल त्यांनी या पद्धतीने 9 वर्षानंतर केला होता. आयुष्यातले 9 वर्ष त्यांचे असेच गेले होते. 9 वर्षानंतर या पद्धतीचा कॉल केला आणि त्या दिवशी हसबंड परत येताना खरंच लवकर आले, स्माइल करत आले आणि स्वीट गुलाब आणि गजरा घेऊन आले. त्या व्यक्तीने जेव्हा मेसेज लिहून पाठवला ना, मी त्या व्यक्तीचं नावही मला माहिती नाही, कारण असे भरपूर मेसेज येतात, पण विचार करा, मॅडम म्हणे 9 वर्षात मी नव्याने माझं आयुष्य जगले. आणि हे फक्त एका फोन कॉलनी होऊ शकतं आणि एवढं सोपं होतं, हे 9 वर्षात कळलं नव्हतं. एवढ्यात फोनवर नेहमीच बोलायची, फक्त सांगायला की आज हे उद्या ते, पण एका फोन कॉलनी आयुष्य परत नव्याने भेटू शकतं, हे तुमच्याकडून शिकले म्हणे. आणि म्हणून म्हणते, खूप साऱ्या गोष्टी आपण कठीण करून ठेवलेल्या आहेत, नात्यांमध्ये कटुता आपण आणून ठेवलेली आहे. थोडं एक पाऊल पुढे चालून तर बघा, कदाचित ती रुसलेली मैत्रीण आजही तुमची वाट बघत असेल, तो एखादा नातेवाईक तुमच्या एखाद्या फोनची वाट बघत आहे. सगळ्यात पहिले म्हणून माफीची भावना स्वतःमध्ये निर्माण करा. नाते अमृत घेऊन आले ना, आपण अमृत घेऊन आलो. कैसे भी जियो, जिंदगी एक दिन खत्म होने वाली है, पर जो भी क्षण हमारे हाथ में है, आज का दिन, कल हमें पता नहीं है. रोज सकाळी काय म्हणायचं आहे? काल जीवन जगण्याचा फंडा सांगितला ना, काय? आज के दिन मिला है मुझे. आजच्या दिवसाला किती आनंदाने मी जगू शकते. सेलिब्रेट ईच अँड एव्हरी डे. प्रत्येक दिवस हा सेलिब्रेशन असला पाहिजे, कारण फक्त आणि फक्त आजचा दिवस माझ्या हातात आहे. और जिस दिन पता चले की मेरा जिंदगी आखरी दिन आहे, भांडत बसणार आहे का घरच्यांसोबत? मग तर उरलं सुरलं बाहेर प्रेम येणार ना, उतू जाईल ना. बस रोजच प्रेम उतू जाऊ देत जा, जीवन खूप सोपं होऊन जातं. काय आहे ना, व्यक्त होणं खूप महत्वाचं आहे. अव्यक्त भावना तशाच राहिल्याने जीवनामध्ये खूप त्रास होतो. अफर्मेशन जीवनाला कशा द्याव्या, तर रोज आपल्याला सांगायचं आहे, व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट. आता दुसरं वाक्य वाचा बरं, काय लिहिलंय इथं? पूजा मॅडम वाचा बरं, काय लिहिलंय? सफेद हाथी दिमाग में नहीं सोचना है. ओके, आता हे वाक्य वाचलं मॅडमनी, कोणाच्या डोक्यात हत्ती किंवा पांढरा हत्ती आला? किती लोकांच्या डोक्यात आला हत्ती किंवा पांढरा हत्ती?
चला, भरपूर हँड रेज झाले. जो सच बोल रहे हत्ती आया दिमाग में. बरोबर आहे. वाक्य काय होतं बघा बरं. सफेद हाती दिमाग में नहीं सोचना है. असंच आपल्या जीवनात होत असतं. पाहिजे एक असतं आणि नाही पाहिजे त्या गोष्टी आपण व्हिज्युअलाइज करत असतो. समजा मुलगा शाळेत गेला, मुलगी शाळेत गेली, यायला अर्धा तास उशीर झाला. ठीक आहे. शाळेत तुम्ही फोन लावला, मॅडमने सांगितलं आत्ताच निघालेला आहे किंवा अर्धा तास झाला निघालेला आहे, अजून पोहोचला नाहीये. विचार. हसबंडला यायला 5 तास उशीर झाला, फोन लागत नाहीये. विचार काय होतात, पॉझिटिव्ह और निगेटिव्ह? काय होतं पूजा मॅडम? लगेच मनात वाईट विचार, निगेटिव्ह विचारच होतात. लगेच मनामध्ये वाईट विचार होतात, नकारात्मक येतात. आणि म्हणून तुम्हाला व्हिज्युअलायझेशनची पॉवर मी आता दाखवते की क्या पॉवर है हमारे. प्रॅक्टिकल समजून घेऊ आपण. रेडी आहात प्रॅक्टिकल करायला सभी लोग? गुड. प्रॅक्टिकल करायला सगळेजण रेडी आहेत. व्हेरी गुड. आता आपण प्रॅक्टिकल करू. चला, डोळे हलके बंद करा. रिलॅक्स. डोळे हलके बंद. पाठीचा कणा ताठ. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्रांनी अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी निघून जात आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्रांनी अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी निघून जात आहे. आता बघा, तुमच्या हातात एक सुंदर गुलाबाचं फूल आहे. ते कळी स्वरूपात असेल, अर्ध उमललेलं असेल किंवा पूर्ण उमललेलं, अगदी तुम्हाला आवडतं तसं सुंदर गुलाबाचं फूल तुमच्या हातात आहे. हळूवार ते गुलाबाचं फूल चेहऱ्यासमोर आणा. हे फूल कोणतं आहे माहितीये का? कुठल्या तरी जवळच्या व्यक्तीने पहिल्यांदा तुमच्या हातात ठेवलेलं फूल. अगदी तुम्हाला आवडतं त्या रंगाचं हे फूल आहे. बघा, चेहऱ्याजवळ आणताच या फुलाचा सुगंध आपल्याला किती प्रसन्न करतोय आणि चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल क्रिएट झालेला आहे. एक सुंदर स्माइल क्रिएट झालेला आहे. विथ दिस ब्युटिफुल स्माइल, ओपन युअर आईज, कम बॅक. कुणाकुणाला फुलाचा रंग आणि स्मेल जाणवला? टाइप इन चॅट बॉक्स, बताइए. काय झालं अश्विनी पाटील? पूजा मॅडम, काय जाणवलं सांगा? येस, अगदी म्हणजे एक लाल रंगाचं गुलाबाचं फुल आपल्या नाकाजवळ आलं आणि तो अक्षरशः तो सुगंध असं जाणवला. ग्रेट. अश्विनी पाटील मॅडम. हा मॅडम, फुल समोर दिसलं पूर्ण, जसं मी पहिल्यांदा मला दिलेलं होतं ते फुल पण दिसलं आणि त्याचं फील आणि त्याचा सुगंध दोन्ही जाणवलं. ग्रेट, छान. सॅम. गुड आफ्टरनून मॅम. हॅलो, ऐकायला नाही? हा, बोला मॅडम. मॅम, रिअली व्हिज्युअलायझेशन केल्यानंतर असं वाटलं, म्हणजे फर्स्ट टाइम माय हसबंड गेव मी अ रेड रोज. असं म्हणजे ते पण मला आले म्हणजे समोर की मला रेड रोज घेऊन आलेत आणि फील केलंय मी स्मेल. म्हणजे खूपच म्हणजे बॉडीला काहीतरी झालं वेगळं अनुभव. थँक्यू सो मच. येस. श्रद्धा शंखपाल मॅडम. माईक ऑन करा.
ऐकू येते आवाज? येतोय, बोला. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. जेव्हा तुम्ही मला सांगितलं ते करायला, तेव्हा म्हणजे मला 10 वर्षापूर्वी माझ्या नवऱ्याने, म्हणजे तेव्हा माझा बॉयफ्रेंड होता तो, त्यांनी मला गुलाबाची खूप सारी फुलं दिली होती. तर ते क्षण मला आठवला आणि माझ्या डोळ्यातून लिटरली पाणी आलं आणि मला असं वाटलं की अरे माझं आत्ताच मी त्याला भेटली आहे. म्हणजे 10 वर्ष झालीत लग्नाला, असं वाटलं. म्हणजे 10 वर्षाचं आमचं रिलेशन वाटलंच नाही, असं वाटलं मी आत्ताच नव्याने त्याला भेटली आहे. आणि ते फिलिंग मला आलं खूप की अरे म्हणजे परत ते जुनं प्रेम असं. ते ग्रेट. फिलिंग आले आणि डोळ्यातून पाणी आलं माझ्या खूप. थँक्यू. तर आता बघा, इकडे बऱ्याच लोकांनी मेसेज टाकले, ना हमारे पास फूल था ना उसका सुगंध था, फिर भी हमने उसका फील किया. याचाच अर्थ काय? जीवनामध्ये जी गोष्ट तुम्ही सतत सतत विचारांच्या माध्यमातून क्रिएट कराल, व्हिज्युअलाइज कराल, तर ते प्रत्यक्षात येतं. आणि प्रॉब्लेम काय आहे की आपण काय पाहिजे त्याच्यापेक्षा काय नाही पाहिजे याच गोष्टीवर आपला फोकस असतो. सतत सतत जीवनामध्ये ज्या नकारात्मक गोष्टी घडत असतात त्यालाच आपण फोकस करतो. म्हणजे काय, आपली पेरणी चुकीची होते आहे आणि पेरणी चुकीची झाल्यामुळे कापणी पण चुकीची करावी लागते. आणि म्हणून असेल ना मुलगा खोडकर, 10 लोकांना सांगू नका. असेल हसबंड मध्ये 2 वाईट गोष्टी, 10 लोकांना सांगू नका. त्या पॉझिटिव्ह अफर्मेशन द्या. जशी तुम्हाला ती व्यक्ती हवी आहे. माय हस्बंड इज लव, केअर अँड रिस्पेक्ट टू मी, बोल के तो देखो. माझा मुलगा नियमित आणि वेळेवर अभ्यास करतो. त्याच्या वागण्यामुळे समाजात आम्हाला मान प्रतिष्ठा मिळालेली आहे. कधी विचार केलाय, कधी बोललोय आपण स्वतःशी सुद्धा असं? अभी बोल के देखो. आने वाले 90 डेज रोज ती पेरणी करा, कारण पीक यायला 4 महिने लागतात, बरोबर की नाही? तर 3 महिने तर त्याची प्रॉपर काळजी घ्यावी लागते. तर 3 महिने आपल्याला आपल्या विचारांवर, आपल्या शब्दांवर थोडी मेहनत करावी लागेल. आता तुम्ही म्हणाल मॅडम किती सांगितलं ना, ते मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोर, तशी आमची असतात. ते मग काय करायचं? आला जर का नकारात्मक विचार, त्याच्यासाठी मी आता एक मंत्र देते, तो मंत्र म्हणायचा. ठीक आहे? चला लिहून घ्या बरं मंत्र. कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट, नाभीजवळ असं 3दा म्हणायचं. सोप्पा मंत्र आहे. काय म्हणायचं? कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट, असे हात नाभीच्या समोर, कारण जे काही येतं नाभीपासून. कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट, सारी नकारात्मकताओं को डिलीट कर देने का. लाइफ इज वंडरफुल. जिंदगी को आने वाले 10 दिनों में हम फिर से नया रिस्टार्ट करके जीना सीखने वाले हैं. पर प्रॅक्टिस करनी पडेगी. ज्या ज्या गोष्टी मी सांगते त्या प्रॅक्टिकली कराल तर गॅरंटी माझी. कारण आज 15,000 प्लस माझे विद्यार्थी झालेले आहेत, पेड स्टुडंट. त्याच्यात 350 प्लस मेडिकल प्रॅक्टिशनर्स आहेत. कलाम सरांसोबत काम केलेले सायंटिस्ट रवी शिंदे सर, ज्यांनी 7 वर्ष एपीजे अब्दुल कलाम सरांसोबत काम केलं, ज्यांना जिनेवानी लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड दिला, जे मोदीजींच्या ऍडवायझरी कमिटीमध्ये आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे आउटस्टँडिंग सायंटिस्ट हा मान ज्यांना भेटलेला आहे, तेवढी मोठी व्यक्ती देखील आज माझी स्टुडंट आहे. मी माझं भाग्य समजते की एवढ्या मोठ्या व्यक्तीला शिकवण्याचं भाग्य मला मिळालेलं आहे. त्यासोबतच राष्ट्रपतीकडून राष्ट्रीय शिक्षा अवॉर्ड मिळालेल्या डॉक्टर शोभा गायकवाड मॅडम, त्या सुद्धा माझ्या स्टुडंट आहेत. आणि कॉमेडियन गाऊनवाली बाई, तुम्ही बघत असाल, कोणी रील बिल बघायचा शौक आहे, त्या सुद्धा माझ्या स्टुडंट आहे. तर असं प्रत्येक क्षेत्रातले, ते मेडिकल प्रॅक्टिशनर्स असो की अगदी कॉमेडी जगतात लोकांना एंटरटेन करणारे असो, की आपले जॉब आणि घर सांभाळणारे असो, प्रत्येक व्यक्ती आज या फील्ड मध्ये, क्योंकि पीस ऑफ माइंड तो हर एक को चाहिए ना. हम भाग रहे हैं, यही पता नहीं कि किसके लिए भाग रहे हैं. रोज सकाळ झाली की चला दौडो 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 दौडो, आणि शेवटी झोपताना आजचा दिवस गेला रे बाबा. सकाळी परत झोपताना विचार काय ते, अरे उद्या काय करा लागते, झाले ते विचार, आणि परत दुसरा दिवस चलो वही चालू. अब थोड़ा थोड़ा रुक जाओ, थोड़ा समझ जाओ, जिंदगी का अच्छे से प्लानिंग करो और फिर भागो. क्योंकि जिंदगी कितना भी भागो, अंत कहाँ है. या देहासोबत जेवढं आहे तेवढं, बाकी सब झूठ आहे.
आणि म्हणून सगळ्यात पहिले जगात कोणाचा रिस्पेक्ट करायचा असेल ना, या देहाचा रिस्पेक्ट करा. कारण खरी मैत्री याच्याशी करायची आहे. कारण जोपर्यंत या देहात प्राण आहे तोपर्यंत सगळं काही आहे. ज्या क्षणी या देहातून प्राण गेला ना, 4 घंट्यात सगळं काही या देही राहणार नाही है. इसलिए जी लो जिंदगी जब तक है जान. सो इसलिए शरीर को रोज आई लव यू बोलना चालू करो. इसको प्यार करोगे तो ये आपको ज्यादा साथ देगा कि नहीं देगा. कोशिश करो कि इसके अंदर कोई बीमारी ना आए. बरोबर की नाही. कारण त्या देवबाप्पानी जे आपल्याला शरीर दिलं होतं ना, इतकं स्वस्त आणि सुंदर दिलं होतं. आजार वेगवेगळे आपण टाकले त्याच्यात. आपल्या विचारातनं आपल्या कृतीतनं ते आजार शरीरात आलेले आहे. पण त्याच्यावरही उपाय आहे. काय. अगर हमारे जिंदगी में कोई रोग है, नेचुरोपैथी काय सांगते, अगर हमारे जिंदगी में रोग है तो उसके लिए हमने कारण दिया है. कारण हटा दो, रोग अपने आप हट जाएगा. आपलं ॲलोपॅथी हे इमर्जन्सी मध्ये काम येणारं शास्त्र आहे, शासन आहे. म्हणजे चांगलं औषधाचं हे आहे. पण वो बीमारी भगाते नहीं. अगर ॲलोपॅथी दवाई से बीमारी जर ठीक झाली असती, कॅल्क्युलेट करा, एक व्यक्तीला जर एक टाइम गोळी घ्या लागते शुगरची, 20 वर्ष झाले तो गोळ्या घेऊन राहिलेला आहे. इतर ऑर्गन खराब झाले नाही. कोणी आहे का इथे शुगरच्या गोळ्या चालू असलेल्या, बीपीच्या गोळ्या चालू असलेल्या. एनीवन. अन्नू अगरवाल मॅडम, किती वर्षापासून गोळी चालू आहे सांगा. माईक माईक ऑन करा. माईक. 15 वर्ष झाली मॅडम. 15 वर्ष. किती, एक गोळी घेता की 2 गोळ्या घेता. 3 झाली आता. 3 झाल्या आता. ठीक आहे. संध्याकाळ. आता या मॅडम 15 वर्षापासून गोळ्या घेऊन राहिल्या, 3 गोळ्या घेतात. आपण ऑल इन ऍव्हरेज 2 गोळ्या पकडू मॅडमच्या. 15 वर्ष गुणिला 365. कॅल्सी ओपन हो रहा की. हाँ ठीक आहे. 300. पहिले एका दिवसाला आपण गोळ्या पकडल्या 3, तर महिन्याच्या गोळ्या झाल्या 60. माझ्यासोबत कॅल्क्युलेशन करा बरं. 60 गोळ्या मॅडम महिन्याच्या 2 गोळ्यांच्या कॅल्क्युलेशनने घेतल्या. 60 गोळ्या गुणिला 12 एंटर. 60 गोळ्या दर महिन्याला घेऊन राहिल्या, तर एका वर्षाला घेऊन राहिल्या मॅडम 720 गोळ्या. जर 15 वर्ष झाल्यापासून गोळ्या घेऊन राहिलेल्या आहेत, तर 720 गुणिला 720 गुणिला 105. 105 नहीं हो रहा. एक मिनिट. 720 गुणिला 12 15 करा बरं, किती होतात. 720 गुणिला 15 105. 10,800. 10,800 गोळ्या मॅडमच्या पोटात गेल्या केमिकलच्या. आता विचार करा, एवढं केमिकल जर पोटात गेलं तर मग हळूहळू इतर ऑर्गनवर इफेक्ट पडणार नाही का. कभी सोचा हमने. क्यों रिवर्सल की जरूरत है, क्यों लाइफस्टाइल में चेंज करने की जरूरत है. विचार करताय कधी एवढा बारीक. जी रे. आता माझ्याकडे क्लायंट येतात काउन्सिलिंगला. मी पहिला प्रश्न गमतीने विचारते, घरी मस्त गाडी आहे, घर आहे, लेकरं बारं सगळे चांगले सेटल झालेले आहे. अरे उस 60 साल के इंसान को पूछे, सर क्या आप जिंदगी जी रहे कि काट रहे, क्या एहसास हो रहा है. आप खुद को सवाल पूछो. अभी प्रत्येकाने स्वतःला विचारायचं आहे, काय आपण जीवन जगत आहो कि जिंदगी काट रहे. क्या फीलिंग आ रहा खुद के बारे में. तेवढा सेटल झालेला व्यक्ती सुद्धा उत्तर देतो, जिंदगी काट रहे है, क्या फायदा जिंदगी का. आणि म्हणून रोज सकाळी मस्त असं यायचं, उद्यापासून उठायचं, मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे, थँक्यू सो मच गॉड फॉर गिव्हिंग मी एव्हरीथिंग आय वॉन्ट. आणि आजचा दिवस माझा संपूर्ण आनंदात जाऊ दे. माझ्यासह माझ्या कुटुंबाला परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती होऊ दे. ही प्रार्थना दररोज करायला शिका. एव्हरीथिंग इज युअर माइंड. क्योंकि पेरणी चांगली झाली तर कापणी आनंदाची करायला भेटेल. आणि म्हणून जर नकारात्मकतेची पेरणी होत असेल विचारात्मधनं, तर कट कट कट, डिलीट 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 म्हणून आपलं कनेक्शन
तिथे डिस्कनेक्ट करून टाकायचं. ओके. आणि त्याच्यानंतर मेडिटेशन हा तिसरा मुद्दा. व्हिज्युअलायझेशन बघितलं आपण की जी गोष्ट सतत सतत व्हिज्युअलायझेशन करू ती प्रत्यक्षात होत असते. आणि मेडिटेशन, आता मेडिटेशन म्हणजे काय कोण सांगेल? व्हॉट इज द मिनिंग ऑफ मेडिटेशन? काय आहे बापा मेडिटेशनचं मिनिंग माहिती आहे का? अन्नू मॅडम सांगा बरं. पूजा मॅडम सांगा काय आहे मेडिटेशन म्हणजे काय होते? माईक माईक ऑन करा पूजा मॅडम. ध्यान ध्यान धारणा. काय काय? हा, ध्यान 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 म्हणते. ध्यान. ध्यान मॅडम. मेडिटेशन, मेडिटेशनचा मराठी ध्यान शब्दशः अर्थ झाला ध्यान. एकाग्रता. ठीक आहे. अजून एकाग्र चित्त. केव्हा होतो एकाग्र चित्त तेजस्विनी मॅडम? डोळे बंद केला. आता मेडिटेशन म्हणजे लोक म्हणतात की डोळे बंद करून बसणं आणि ध्यान लावणं, ध्यान साधना करणं. माणसाने डोळे बंद केले की तेव्हा दुनियाभराचे विचार डोक्यामध्ये आले. होतं की नाही होत? काय मेडिटेशन करता म्हणता डोळे बंद करून? मेडिटेशन होत नाही त्याच्याने. काय होतं? डोळे बंद केलं की दुनियाभराचे विचार डोक्यामध्ये आले अशी आपली अवस्था होते. सो मेडिटेशन म्हणजे काय? आता मी सांगते मेडिटेशन म्हणजे काय. विचारांना स्टॉप करणं. जेवढा विचारांना थांबवायचा प्रयत्न कराल 10 विचार डोक्यात जास्ती येतील. मग खरं ध्यान कशाला म्हणायचं? भगवान बुद्धांनी केलेलं ध्यान आपण नाही करू शकत. 12 वर्ष आपण सांसारिक लोक आहे. सुख समाधान आरोग्य ऐश्वर्य दीर्घायुष्यासाठी जगतो. घरदार सोडून आपण नाही जाऊ शकत. जाऊ शकतो का? ते ध्यान आपल्यासाठी नाही आहे. उसके लिए 10 जन्म भी लेंगे तो भगवान बुद्धांची बरोबरी आपण नाही करू शकत. ठीक आहे. ऋषी मुनींनी केलेले 1000 वर्षाची तपश्चर्या आपण नाही करू शकत. बरोबर. लोकांनी ध्यान केले तर त्यांच्या शरीरावर वाळूड बिळूड तयार झाले. आपण पुराणांमध्ये कथांमध्ये ऐकलंय. ते पण ध्यान आपलं नाही आहे. मग आपल्या सर्वसामान्य माणसासाठी ध्यानाची व्याख्या काय आहे? गाडी चालवताना काय म्हटलं जातं? नजर हटी दुर्घटना घटी. भाजी चिरतोय, लक्ष गेलं तिकडे तिकडे, सुरी बोटावर आली. म्हणजे सर्वसामान्य व्यक्तीसाठी ध्यान म्हणजे जे काम तुम्ही करताय ना ते काम करत असताना 100% तुमचं लक्ष त्या कामामध्ये असणं. कारण जर तुम्ही स्वयंपाक करताय माझ्या मैत्रिणींनो आणि पूर्ण मनापासनं जर तुम्ही स्वयंपाक करताय, आनंदाने चित्ताने स्वयंपाक करताय, आपली संस्कृती सांगते अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नवे हे, जाणी जे यज्ञ कर्म. तर तुम्ही केलेला स्वयंपाक एखाद्याच्या भुकेल्याच्या उदरामध्ये यज्ञामध्ये आहुती टाकल्याचं समाधान तुम्ही देऊ शकणार आहे. पंडितांना बोलून यज्ञ करायची काही गरज नाहीये. जर माझी एखादी मैत्रीण जिथे जॉब करते, माझे जे बंधू इथे आहेत क्लासला, तुम्ही जिथेही काम करता, एखादा पोलीस असेल, एखादा डॉक्टर असेल, एखादा वकील असेल, एखादा क्लर्क असेल, जेही काम करता त्या कामाला जर तुम्ही त्या वर्तमानातल्या क्षणांमध्ये पूर्ण इमानदारीने कराल तर ते काम आनंदाने पूर्णत्वास जाईल आणि तुमच्या त्या कामाने कुणाच्या तरी चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल मात्र क्रिएट होणार. जर घराचं डस्टिंग करतोय, त्या घराला मायेने स्पर्श करा. काम म्हणून हट करायचं असं नका करू. हे माझं घर आहे आणि याला मी स्वच्छ करत आहे. कारण तशी एनर्जी तुम्ही घरामध्ये क्रिएट कराल. काम रडतही करावं लागेल, पण तेच काम जबाबदारी म्हणून कराल ना तर त्या कामाचा आनंद घ्याल. एखादा शिक्षक, आजकाल शिक्षकांच्या मागे बाहेरच्या जबाबदाऱ्या खूप वाढल्या, शासकीय शिक्षकांच्या मागे बाकीचे कामं खूप करावे लागतात. पण लक्षात घ्या, तुमच्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याचं भविष्य घडलं ना, तो म्हातारा झाल्यावरही तुमच्या पायांना स्पर्श करायला तुम्ही जिथे भेटाल ना तो तुमच्या समोर नतमस्तक होईल. असे शिक्षक बना. एखाद्या डॉक्टरनी
एखाद्या पेशंटला तपासताना भलेही त्याच्याकडे काही पैसे कमी असतील, कारण पैसे कमावलेला शेवटचा आहे जो लावतो ना कपाळावर, तो 1 रुपया सोबत जात नाही, हे भान ठेवा. त्याच्यामुळे जेव्हाही गरज पडेल एखाद्याच्या मदतीला नक्की जा. क्यू करना है. वर्तमानातल्या क्षणांना जशी एनर्जी देता त्याच एनर्जीवर तुमचा आनंदी भूतकाळ आणि याच वर्तमानाच्या क्षणांना सकारात्मक ऊर्जा दिली म्हणून तुमचा भविष्यकाळ इथेच घडत असतो. आणि म्हणून जीवन इतकं सुंदर आहे, त्याला अधिक सुंदर आपण निश्चितच बनवू शकतो. लाईफ इज सो ब्युटिफुल. जीवन खरोखर खूप सुंदर आहे आणि त्या जीवनाला अधिक सुंदर बनवण्याची कला म्हणजे रेकी आहे, जी आपण शिकणार आहोत. अजूनही आपण रेकीला सुरुवात केलेली नाहीये. का बरं? काय चालू आहे? काय म्हटलं, माझा रोल मॉडेल शेतकरी आहे, मग आता नांगरणी चालू आहे सध्या, बरोबर की नाही? जोपर्यंत जमीन चांगली तयार होणार नाही तोपर्यंत पेरणी करून काहीच फायदा नाही ना. आता पेरणी जमीनच तयार करायला मला 3 दिवस लागणार आहे. ओके, सो आज का सेशन कैसा लगा? बुवाचं कीर्तन की काहीतरी कराल? एनीवन? 1-2 एक्सपिरियन्स घेऊ आपण. पूजा मॅडम बोला. नमस्ते मॅडम, खूप सुंदर. म्हणजे हा अनुभव आणि भगवंतांच्या कृपेने भगवद्गीता शिकते आणि शिकवते पण आहे. तर कितीतरी म्हणजे ध्यानाचं तुम्ही सांगत होता तेव्हा तेच लक्षात आलं की मेडिटेशन किंवा मन मुख्य म्हणजे तुम्ही सांगत होता की मन हे सगळ्यात मोठा शत्रू आहे आपलं. कारण प्रत्यक्ष भगवंतांनी सांगितलेलं आहे की अर्जुनाला तिथे द्वापार युगात जमलं नाही ते आपल्याला कलियुगात काय जमते. त्यामुळे हे खूप सुंदर वाटलं आणि कितीतरी सवलतनता आहे. खूप धन्यवाद मॅडम, खूप धन्यवाद. थँक्यू. माझी एकच उद्देश आहे की घराघरात रेकी पोचावी आणि प्रत्येक घराचं वातावरण एक सकारात्मक आणि पॉझिटिव्ह झालं पाहिजे. कारण इतके हेवे दावे आणि काउन्सिलिंगचे केसेस हँडल करताना एवढ्या समस्या मी आज जगात बघते ना, त्याच्यातनं एकच वाटतं की प्रत्येक घरामध्ये एक आनंदाचा लहर वाहिली पाहिजे. त्या घराचं वातावरण तो मेल्यानंतरचा स्वर्ग पाहायला नाही पाहिजे, जिवंतपणे आपल्या घराला स्वर्गाचं रूप देता आलं पाहिजे. आनंद जो आहे तो इथे अनुभवायचा आहे. काय त्या स्वर्गात भेटन त्याचा प्रयत्न करायचा, वो किसी ने नहीं देखा. पण जो है हमारे पास अभी वर्तमान में उसको जी लो. म्हणून पहिले आपल्या घरी जे लोक आहेत ना त्यांचा रिस्पेक्ट करा. ना हमें मालूम है हमारी आखिरी सांस कब निकलने वाली और ना उनकी. म्हणून जोपर्यंत आपल्या जवळ आहेत ना ते लोक, त्यांचा रिस्पेक्ट करा. जीवन खरोखर खूप सुंदर आहे. बोला अश्विनी मॅडम. हा मॅडम, आम्ही ना कायम ऐकत असतो. सेशन तर खूप सुंदर होतं. आम्ही कायम सगळ्यांकडून ऐकत असतो की पॉझिटिव्ह थिंकिंग करा आणि बोलताना असं बोला तसं बोला. पण सगळ्यात महत्वाचं ना, तुम्ही आमच्याकडनं प्रॅक्टिकल करून घेणार आहे, ते आमच्यासाठी आनंदाची सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पण खूप सुंदर वाटलं. थँक्यू. अनु अग्रवाल मैडम, माइक ऑन कीजिए. अनु अग्रवाल. हाँ मैम, बहुत अच्छा लगा आपका सेशन देख के, कल का भी आज का भी। मैं पूरा ज्वाइन करना चाहती हूँ आपको। चला. पॉजिटिव थॉट आ रहे, मेरे को बहुत नेगेटिव थॉट आते थे, मेरे को बच्चे भी बोलते थे मेरे को समझाते थे, मम्मी ऐसे नकारात्मक बात मत करो मत करो। थोड़ा नहीं समझ में आता था, पर आपका सेशन देख के मजा आ रहा है, अच्छा लग रहा है। ओके. हितेन बेटा अनम्यूट कर. छोटासा दिसतंय. बोला, काय म्हणताय साहेब? कुठून आहात तुम्ही? हितेन अनम्यूट करा. कुठे गेला? चला, त्याच्यानंतर कोण आहे? चलो, अभी आपण आता अनुभव घेतलेलेच आहे. आता थोडीशी कंजूसी करू नका फीडबॅक देताना, कारण तुमच्या फीडबॅक मधनं मला प्रेरणा येते. 370-80 लोक क्लासमध्ये असतात आणि एक 20-25 लोकांचे फीडबॅक येतात. तो जैसा मैं 10 दिन आपको दिल खोल के देने वाली हूँ, तो तुमचे अभिप्राय मला मिळाले तर माझाही आत्मविश्वास वाढतो, कारण कुणालाही अप्रिशिएशनची गरज असते की नाही.
तर त्याच्यामुळे तुमचे फीडबॅक माझ्यासाठी अप्रिशिएशनचं काम करतात. तो आजही ग्रुप ओपन झाल्यावर थोडे फीडबॅक द्या. विश यू ऑल द बेस्ट. जी ऍक्टिव्हिटी सांगितलेली आहे ती कंप्लीट करा आणि 10 दिवस रेग्युलर सेशन अटेंड करा. उद्या जे सांगितलंय की जर कुणावरही तुम्हाला ओझं वाटत असेल, एखादा व्यक्ती खूप पासच्या ओझ्यांमध्ये जगतोय, त्याला उद्याची लिंक जरूर शेअर करा, जेणेकरून तो त्या ओझ्यातनं मुक्त झाल्याने छोटस स्माइल क्रिएट आलं, ते ब्लेसिंग तुम्हाला मिळतील. ओके, क्योंकि साथ में क्या जाने वाला है. हा 1 रुपयाचा सिक्काही जात नाही कपावर लावलेला. जाने वाले हमारे कर्म, तो क्यों नहीं इस कर्मों की पॉजिटिविटी की गिनती को बढ़ाए. ओके, चला, थँक्यू 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 व्हेरी मच. ज्या लिंक काबर ओपन होत नाही, तो नंबर त्या लिंकला सेव्ह करा, म्हणजे कुणाला तरी त्यांना पाठवायला सांगा, म्हणजे ती ब्लॅक असलेली लिंक ब्लू होते. ठीक आहे, माझी पाठवलेली लिंक ओपन होते, पण ती परत कुणाला तरी पाठवावं लागते तर ओपन होते. ती लिंक ब्लॅकची ब्लू होण्यासाठी कॉपी पेस्ट तरी करा तिला. ओके, चला, थँक्यू. परत भेटू उद्या याच नवीन ऊर्जांसोबत. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू 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 व्हेरी मच. धन्यवाद.